नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अखेर शिंदेंचा बालेकिल्ला फुटलाच। महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग। शिंदेंना बसलाय जोरदार झटका। आगामी महापालिकेच्या निवडणुका जाणार जड। राज्यात राजकारणाची बदलली समीकरणे काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच आता राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली। उर्वरित नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार असून सर्वच नगरपरिषद आणि नगरपालिकेची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील घडामोडींना मोठा वेग आला आहे। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचा मोठा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि त्यांच्या बालेकिल्ल्याला बसणार आहे। येत्या काळात राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षांतराला वेग आला आहे। मूळ शिवसेनेत शिंदेंनी बंडखोरी केली आणि शिवसेनेत फूट पडून आमदारांचा गट वेगळा झाला असला तरी सद्यस्थिती पाहता ठाकरेंकडे मोठी इनकमिंग होताना दिसत आहे। याचा मोठा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसत आहे। ऐन निवडणुकींच्या तोंडावर ठाकरेंकडे होणारे हे पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकांसाठी मोठी ताकद देताना दिसत आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचे चित्र होते। शिंदे ज्या पूर्व कोपरी मतदारसंघाचे नेतृत्व करतात तो शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुंग लावला आहे। मागील 20 ते 22 वर्षापासून उपशाखा प्रमुख असलेले व विद्यमान उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह 400 ते 500 शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला। मागील 9 वर्षात विविध स्थानिक कामे घेऊन गेलो असता एकही काम केले नसल्याचा आरोप उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी करत ठाकरेंची मशाल हाती घेतली।